तिकडे जम्मू काश्मीरमध्ये देखील पावसाचा जोर पाहायला मिळतोय। झेलम नदीच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय। झेलम नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आसाम राज्यामध्ये देखील पावसाने हाहाकार माजवलेला आहे। आसामच्या पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 68 वरती पोहोचली आहे। आता पूरपरिस्थिती ओसरलेली आहे, मात्र पुराने मोठं नुकसान झालंय। नागरी वस्तीत पुराचं पाणी शिरलेलं होतं, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान झालंय आणि त्याचबरोबर शेतीला देखील मोठा फटका बसलाय। तर आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 68 जणांचा मृत्यू झालेला आहे। जोरहाट परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। भर वस्तीमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। 6 जिल्ह्यांना एकूण आसाममधील या पुराचा तडाखा बसलेला आहे आणि सध्या सगळ्यांनाच मदत करण्याचं कार्य सुरू आहे, मात्र जीवनावश्यक वस्तूंचं संसारांचं मोठं नुकसान झालंय।